गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. कसे आहात सगळे? मस्त मजेत. चला आता जिमला जाऊ. झोप नाही झाली पण म्हटलं जिमला जाऊ, जरा फ्रेश होईल माइंड. तुम्ही पण एक्सपिरियन्स केला असेल, जर तुमचं डोकं दुखत असेल, तुम्ही रनिंग करून आले किंवा वजन उचललं तर एकदम फ्रेश वाटतं. तीच आज माझी कंडिशन आहे. आता 8 वाजले, जिमला जाऊ. आज क्रॉस ट्रेनिंग करू. इथे टायर दिसतोय, रोप आहे तिकडं. बघू आता कशी एक्सरसाइज करतोय मी ते बघा. परफ्यूम काल घेतलाय, त्याचं आज उद्घाटन करू. अनबॉक्सिंग काल केलेले. कूल ॲक्वा फ्रेग्रन्स आहे. तर इथं त्यांचा व्हॉट्सअप नंबर पण आहे. कूल वॉटर डेव्हिड ऑफ एम म्हणजे मेन. 100 ml ची बॉटल ही. तर बघू आता, चांगला वाटतंय मला. किती वेळ राहतो याचा सुगंध. लेट्स सी. मस्त असा ब्रेकफास्ट केलेला आहे आईने. मुंगचिला, अंडी. तू खाल्लं का? अरे तुझ्या पप्पाला नको बघू. चहा चपाती. चला, आज आपल्याकडे भरपूर सारं प्रोटीन आहे. काय रे, मला बघतो नुसता लगेच. काय भाजी आज? दे परतून दे. भाजी नको बघ. दूध पी रे. धमकवा त्याला. धमकी देऊ का रे तुला? दूध पीत नाही लवकर. आईने सोडून दिलं हॉटेलचं खाणं. तू सांग. माझ्याकडे काही नाही. इकडून पालथा पडत नाही का? इकडूनच पडतो. इकडून पड. या बाजूनी पड 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 पड. अच्छा, वा. त्या शनिवारी बाळाचा अकाउंट क्रिएट करायचं. बर, बाळा अकाउंट क्रिएट करायचं बरं का? किती पैसे तुझ्या अकाउंट मध्ये? आता बाप्पा टाक. नाही टाकलं तर आता मम्मी तांडवच करीन. लय दिवस झाले आता. अयो, तांडव. लय दिवस झाले. चला मित्रांनो, वाजलेले आहेत 10:30. ऑफिसला जाऊ आता. आज आहे शुक्रवार, लास्ट डे ऑफ वीक. उद्याला वीकेंड. अजून काही नियोजन नाही आहे. लेट्स सी. काही झालं ऑन द स्पॉट तर बघू, उद्याच्या ब्लॉगमध्ये येईलच. गाडी पुसत होतो. इथं एक पार्सल आलं आपलं ॲमेझॉनचं. तर आता ती पार्सलवाली सुद्धा ओळखीची झाली.
मला खालीच दिलं पार्सल. बघू आता पार्सलमध्ये काय आहे, अनबॉक्सिंग करू आज आल्यावर, किंवा मध्ये वेळ मिळाला तर ऑफिसमध्ये करू. मित्रांनो आता ऑफिसला जाऊयात. 10:30 वाजलेले आहेतच. तर काल मेल चेक करता करता मला जॉब ओपनिंगचे मेल्स पण येतात, ते बघत होतो मी. तर आता व्हर्च्युअल इंटरव्ह्यू राहिलेला नाही आहे ही गोष्ट कळाली मला. कारण कंपन्या आता डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवायला लागल्यात इंटरव्ह्यूसाठी. कोरोनापासून जे होतं की तुम्ही घरबसल्या इंटरव्ह्यू देऊ शकत होता, जॉईनिंग पण होतं व्हर्च्युअली, पण आता असं राहिलेलं नाही आहे. इंटरव्ह्यूसुद्धा तुम्हाला आता जाऊनच द्यावं लागते कंपन्यांच्या. कारण मित्रांनो कसं होतं, घरून इंटरव्ह्यू दिला ना तर दुसरं कोणी पण इंटरव्ह्यू देतं, तुम्ही फक्त तोंड हलवायची कामं करायची. असेही लोक फसवतात कंपन्यांना. आणि आता कोरोना पण बंद झाला, सगळं ऑफिस चालू झालं. 5 वर्ष झाले यार कोविड होऊन, आणि आमच्या लग्नाला पण 5 वर्ष पूर्ण होतील ह्या येणाऱ्या मेमध्ये. तर 5 वर्ष असे चुटकीसरशी निघून गेले. तर असं आहे, काळ बदलत चालला आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेस नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. तर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मध्ये मगरपट्ट्यात, एवढी मोठी लाईन लागली होती वॉक इनसाठी. तर असंच आहे, परत बॅक टू पवेलियन. कोरोनाच्या आधी जी परिस्थिती होती जॉबसाठी, इकडून तिकडे तिकडून इकडे आम्ही जे स्ट्रगल केला तेच दिवस परत आलेत असं वाटतंय आता. मित्रांनो वाजलेले आहेत 5:15. घरी चाललो मी आता. तर सकाळी तुम्हाला जसं सांगितलं की ॲमेझॉनवरून पार्सल आलं आहे, त्याचं अनबॉक्सिंग करायचं आहे. आणि ऑफिसमधून या बॅगमध्ये आहे आमची बॅग, लॅपटॉप बॅग मिळालेली आहे. तर दोघांचं अनबॉक्सिंग करू घरी गेल्यावर. ॲमेझॉनचं पार्सल आहे ते, आणि हे ऑफिसमधून मिळालं आहे. लेन 2 का केलं आहे माहीत नाही मित्रांनो. सगळ्या गाड्या इकडूनच चालल्यात, आणि मागचे लोक पण डाव्या साईडने चाललेत. आम्ही जिथं आहे तिथंच. हा एरिया आहे आपला फाउंटन रोड, शिंदे डेअरीच्या जवळ आलोय मी. इथं चाललंय काम मित्रांनो. पलीकडे JCB वगैरे आहे. ट्रॅक्टरमुळे जरा स्लो झालं होतं ट्रॅफिक. रस्त्याची खोदकामं चालूच आहेत. कुठं असा प्लेन रस्ता राहिलेलाच नाही. मित्रांनो बॅग आहे मिळालेली, त्याचं अनबॉक्सिंग करू. हिंदुस्थानी भाऊसारखा आता कारमधूनच व्हिडिओ बनवू. अशी बॅग आहे. तिला एक चेन आहे इथं, असा एक कप्पा आहे लॅपटॉपसाठी. आणि हे मला वाटतं हे असं खांद्यावर अडकवायला आहे मोठा. तर आणि हातात पकडायला असं. अशी आहे बॅग. इकडून दाखवतो, इकडून आमच्या कंपनीचं नाव आहे, ते नाही दाखवू शकत. स्विस मिलिटरी लोगो इथं हात लावला, इथं नाव आहे. कारण कंपनीचं नाव असं यूट्यूबवर अलाउड नाही, पॉलिसी दे आमची. तर अशी छान बॅग आहे. आतमध्ये एक लॅपटॉपसाठी कप्पा आहे आणि एक झिपर आहे, म्हणजे एक चेनवाला कप्पा आहे. आणि लॅपटॉपचं काही दुसरं म्हणजे ॲमेझॉनचं जे वाउचर सकाळी आलं होतं, वाउचर नाही पार्सल, त्याला पण अनबॉक्स करून टाकू इथंच कारमध्ये. 2 आहेत प्रॉडक्ट. तर बघू त्याच्यात काय आहे. पहिलं प्रॉडक्ट करूयात ओपन. चला आता या बॉक्समध्ये काय आहे बघूयात. तर हे आहे आपलं कार माउंट, ज्याला गोप्रो लावला आहे ना तेच आहे. फक्त याच्यात कसं आहे, एकदा गोप्रो सेट केला ना की तो फिरवता येत नाही. तर याच्यात कसं इकडून तिकडं फिरू शकतो असं. आता दुसरं प्रॉडक्ट बघू काय आहे ते. दुसरा हे चार्जर केबल
आणि हा चार्जर. तर गोप्रोला जी बॅटरी असते त्याला चार्ज करण्यासाठी 3 बॅटरी टाकायच्या. 1 2 3 ॲट अ टाइम 3 होतात. आणि इतर LED इंडिकेटर आहेत. याचं टेस्टिंग घरात गेल्यावर करू. कार माउंट काढून आता जे आणलंय ते लावू आपण. तर अनबॉक्सिंग वगैरे करून 5:45 वाजलेत. आपल्याला भूक लागली, जरा काहीतरी खाऊ. घरी आल्यावर भूक लागते, ऑफिसमध्ये काय नाही. मित्रांनो, या 2 गोप्रोच्या बॅटऱ्या आहेत एक्स्ट्रा माझ्याकडं. तर त्याला कसं गोप्रोला चार्जिंगलाच लावायला लागतं मला. पण आता असं नाही होणार. याच्यात बॅटरी टाकायची कशी उलटी सरळ. लाईट बंद केली हे चालू केली. आता बघू. अशा प्रकारे 2 बॅटरी टाकलेल्या आहेत. एक स्लॉट आहे इथं. प्रियंकाने पॉपकॉर्न आणले. थांब जरा आता याचं जरा टेस्टिंग करू द्या. Type-C चार्जर आहे. केबल दिली आणि चार्जर लावलेला आहे. याचं कुठे पोर्ट आहे मागे. खचाक. 1 2 3.5 3 गणपती बाप्पा मोरया. रेड लाईट आहे याच्यात, लाल कलरची लाईट, म्हणजे चार्जिंग चालू आहे. पॉपकॉर्न बनवले तिथं प्रियंकाने, तेच ना डीमार्ट रिलायन्समधून आणलेले. आता जेवण करू. जेवणात आहे शिरा आणि वरण भात. आज थोडंसं लाईट खातोय आम्ही. गरम आहे फॅन लाव. नाही बघा, 2 हिरव्या लाईट दिसतात आहे. तर जी शेवटची हिरवी लाईट आहे त्याच्यात बॅटरी नाही आहे. आणि जी पहिली हिरवी लाईट आहे ते 1 नंबर बॅटरी आहे. तर ती चार्जिंग झालेली आहे. तर असं वाटतंय की चालतंय, काम करतंय. मित्रांनो, हे बघा प्रियंका मला ब्लॉग एंड करून देत नाही आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून सांगा. सांग प्रियंका. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा आता प्रियंकाने पण सांगितले, करून टाका सबस्क्राईब. 1 वाढवा. उद्या सुट्टी आपल्याला. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, सी यू.